20 जून 2022 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातील आणि शिवसेनेतलंही ऐतिहासिक बंड झालं। विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यावर शिंदे नॉट रिचेबल झाले। त्यानंतर काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय। मात्र तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष हा दिवसागणिक पेटतच गेलाय आणि या संघर्षाचा मार्ग रस्ता ते विधानसभा अध्यक्ष व्हाया सुप्रीम कोर्ट असा झालाय। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर जनता न्यायालय भरवत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर टीका केली। त्यानंतर लगोलग राहुल नार्वेकरांनी देखील पत्रकार परिषद घेत ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले। मात्र आजचा हा दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत ट्विस्टचा ठरला। पाहूया नेमकं काय झालंय। शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हा राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय अमान्य करत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलाय। आज ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या विरोधात जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं। अनिल परब यांनी 2013 आणि 2018 सालचे काही व्हिडिओ यावेळी समोर आणले। परब यांनी 2013 सालचा राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ सादर केला। 2013 मध्ये शिवसेनेत घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यावेळी राहुल नार्वेकरही उपस्थित होते असा दावा अनिल परब यांनी केलाय। हे बघा, एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही। स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत। 2013 मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे। आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये, परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही। 2013 आणि 2018 साली शिवसेना आणि निवडणूक आयोगात काही पत्रव्यवहार झाल्याचा दावाही परबांनी केलाय। परब यांनी निवडणूक आयोगाने पाठवलेली पोचपावतीही सादर केली, पण राहुल नार्वेकर यांनी या पत्रावरच आक्षेप घेतलाय। त्या पत्रात शिवसेनेतल्या घटना दुरुस्तीचा उल्लेखच नव्हता असं नार्वेकर म्हणतायत। निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, हे सगळी कागदपत्र ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत। निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत। हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्र आपल्याला त्यांनी दिलेली आहेत। आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे 1999च्या नंतर कुठलीही कागदपत्र तुमची आलेली नाही, आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो अशा प्रकारचा निर्णय देतोय। मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातोय आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव, चिन्ह, पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो। पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये। ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो जे शिवसेनेने इलेक्शन कमिशनला दिलं असं ते म्हणतात। हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे। या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये। 2013 साली उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली त्याचा व्हिडिओही अनिल परब यांनी सादर केलाय। शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत। शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील। पक्षघटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील। शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील। पक्षघटनेच्या 11व्या कलमानुसार
पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखाकडे असतील असा ठराव मी या कार्यकारिणीसमोर मांडतो. मंजुरी. आपण सर्वांनी हात उंचावून मंजुरी द्यावी. ठराव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद. 2013 सालीच एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडिओ देखील जनता न्यायालयात सादर करण्यात आलाय. शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे. या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत. हे बघा, सर्व सन्माननीय नेते. दोन 2018 साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती, प्रकृती इकडेच झाली होती. म्हणजे खोटं बोलावं ते किती किती बोलावं. बरं, 2013 साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये? रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात. म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं, नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं. आजच्या जनता न्यायालयातनं उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष, तत्कालीन राज्यपाल आणि निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री. संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा, तो बाणाच त्या गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे. आता मेल्याविना मड्याला दुसरा उपाव नाही, म्हणजे उपायच नाही. मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार? त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता, डोकं काय सगळंच काळ आहे त्यांचं. त्यांनी मुळामध्ये ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं. आणि तुम्ही बोलला होतात की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. माझ्या मते लोकांमध्ये जर ह्या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही, संसदीय लोकशाहीसाठी योग्य नव्हे. तसं कृत्य हे या संस्थेच्या म्हणजेच विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप नेते पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर का आले असा सवालही ठाकरेंनी केलाय. माझं तर आव्हान आहे, नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा. माझी तयारी आहे की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग 2014ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शेवफाफडेवाल्याची घ्यायची होती. तुम्हाला अजूनही असेल, नको आता त्याची वेळ झाली, आठवण करू नका, चहाचीच वेळ झाली. शिवसेनेतल्या बंडाची लढाई निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनंतर आता सुप्रीम कोर्टात पोहोचलीय. सुप्रीम कोर्टातल्या लढाईआधी ठाकरेंनी जनतेच्या न्यायालयातही दाद मागितली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.